समजा मी तुम्हाला एक अपूर्णांक दिला आणि तो आहे 1/3 आणि आपण या अपूर्णांकाला अंश आणि छेद या दोघांना सुद्धा जर 2 ने गुणलं तर आपल्याला काय मिळतं? आपल्याला मिळतं 2 एके 2 2 छेद 3 दुणे 6. म्हणजेच आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की 1/3 लाच आपण 2/6 असं म्हणू शकतो आणि ही गोष्ट अगदी बरोबर आहे हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. तर मला सांगा की आपण 1/3 ला 2/6 म्हणू शकतो हे आपण या कुठल्या आकृतीपासून अगदी योग्यरित्या दाखवू शकतो? तुम्हाला हेच या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की आपण हे कुठल्या आधारावर म्हणू शकतो आणि आपण असं का म्हणतो ते. चला आपण एक एक करून आकृत्या बघूया. तर सगळ्यात पहिले आपण ही आकृती बघूया. आता या आकृतीमध्ये बघा, इथला हा एक रंग हा गुलाबी रंगाने रंगवलेला आहे. हा एक भाग हा गुलाबी रंगाने रंगवला आहे आणि हा एक भाग या 3 भागांपैकीचा एक भाग आहे. म्हणजेच आपण त्याला 1/3 अशा प्रकारे लिहू शकतो. आणि इथे आपल्याला त्याच्या बाजूला इथे 2 भाग हे अशा प्रकारे रंगवलेले दिसतात आणि एकूण भाग किती आहेत? तर एकूण आहेत 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजेच 2/6 असं आपण इथे लिहू शकतो. आता तुम्ही बघा, इथले हे जे 3 भाग आहेत आणि हे जे इथले 6 भाग आहेत हे अगदी एकमेकांशी तंतोतंत जुळणारे आहेत. म्हणजेच जसं की या आकृतीच्या मध्येच एक अशा प्रकारे आडवी रेष मारल्यानंतर आपल्याला ही आकृती मिळते असं आपण म्हणू शकतो. आणि इथले हे जे 2 भाग आहेत हे 2 भाग इथे अशा प्रकारे वेगळ्या ठिकाणी दर्शवलेले आहेत आणि म्हणून आपण इथे म्हणू शकतो की ह्या 2 आकृत्या अगदी समान तंतोतंत जुळणाऱ्या असल्यामुळे इथे 1/3 बरोबर 2/6 हे बरोबर आहे किंवा हे आपण सांगू शकतो. आता यानंतर पुढची आकृती सुद्धा आपल्याला हे दाखवते का? तर आपण बघूया. तर इथे बघा, आपल्याकडे या आकृतीमधला सुद्धा 1 2 आणि 3 ह्या 3 भागांमधला एक भाग रंगवलेला आहे आणि एकूण भाग आहेत 3. आणि इथे बघा, इथे आपल्याकडे 1 2 3 4 5 आणि 6 एकूण 6 भाग आहेत आणि त्याच्यापैकी 2 भाग रंगवलेले आहेत. परंतु ही जी आकृती आहे ती आकृती या आकृती एवढीच आहे का आकाराने? नाही आहे. म्हणजेच आपण जेव्हा ह्या 2 आकृत्या अगदी तंतोतंत समान आकाराच्या असतील तेव्हाच त्या दोघांमधली तुलना करू शकतो आणि आपण इथे असं म्हणू शकतो की हे 1/3 हे या 2/6च्या समान नाही आहेत. म्हणजेच इथले हे जे 2 अपूर्णांक आहेत हे समान नाही आहेत आणि आपण समान नसताना ते अशा प्रकारच्या खुणेने दर्शवतो. आणि अशाच प्रकारे तुम्ही इथे खाली सुद्धा बघू शकता की हा छोटा गोल आहे आणि हा मोठा आहे आणि हे 2 सुद्धा इथे समान आकाराचे नाही आहेत आणि आपण इथे थेट म्हणू शकतो की या 2 आकृत्या समान आकाराच्या नसल्यामुळे त्यांच्यापासून बनणारे अपूर्णांक सुद्धा समान नसतील असं आपण सांगू शकतो. कारण इथे सुद्धा हा 1/3 भाग दर्शवलेला आहे आणि इथे सुद्धा हा आपल्याला 2/6 भाग दर्शवलेला आहे. म्हणून आपण हे थेट सांगितले. आता इथे बघा बरं, इथे काय दाखवलं आहे? तर इथे आपल्याकडे या आकृतीमध्ये 1 2 3 4 या 4 भागांपैकी एकूण 3 भाग रंगवलेले आहेत आणि इथे या आकृतीमध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 या एकूण 8 भागांपैकी मी इथे लिहितो 8 भागांपैकी 1 2 3 4 5 6 भाग रंगवलेले आहेत. आता इथे 6/8 हे आपण अशा प्रकारे लिहिले आणि याला आपण 3/4 अशा प्रकारे लिहिले. पण मला सांगा 3/4 बरोबर हे 6/8 आहेत का? म्हणजेच आपण जर 4ची इथे दुप्पट केली आणि 3ची सुद्धा दुप्पट केली तर मिळणारे अपूर्णांक समान आहेत, पण यांचा आकार समान आहे का? तर नाही. आणि आकार समान असल्यामुळे आपण इथे थेट म्हणू शकतो की ह्या 2 आकृत्या ह्या समान नाही आहेत आणि त्याच्यापासून बनणारे हे अपूर्णांक सुद्धा समान नाही आहेत. आणि याचप्रमाणे इथे खाली सुद्धा आपल्याला या उदाहरणामध्ये दिसते की ही आकृती मोठी आहे आणि ही आकृती लहान आहे. त्याच्यामुळे यांमध्ये आपण तुलना करू शकत नाही
आणि त्यांचे हे 3 अपूर्णांक म्हणजेच हे इथले 3/4 अपूर्णांक आणि इथले एकूण हे 1 2 3 4 5 6 6/8 अपूर्णांक हे 2 हे समान असू शकत नाहीत, हे आपण थेट म्हणू शकतो. आता आपण याच्या पुढे ही आकृती बघूया. या आकृतीमध्ये काय झालेलं आहे तर या आकृतीमध्ये हा अशा प्रकारचं हे जे चिन्ह आहे बाणाचं चिन्हासारखं चिन्ह आहे. या आकृतीचे यांनी 1 2 3 4 इथे 4 भाग केलेत आणि या 4 भागांपैकी 3 भाग हे रंगवलेले आहेत आणि इथे याच समान आकृतीचे 1 2 3 4 5 6 7 8 8 भाग केलेत आणि त्यापैकी 6 भाग रंगवलेले आहेत. आता तुम्ही इथे एक गोष्ट बघू शकता की हे जे रंगवलेले भाग आहेत ते अगदी समान किंवा अगदी तंतोतंत जुळणारे आहेत. म्हणजे ते कशा प्रकारे आपण एकदा अशा प्रकारे वेगवेगळ्या रंगांनी बघून घेऊया. तर बघा इथला हा जो भाग आहे हा भाग हा या भागाशी अगदी तंतोतंत जुळतो. म्हणजे या मधल्या रेघेने तो वेगळा केलेला आहे परंतु हा भाग या भागाशी अगदी तंतोतंत जुळत आहे. त्यानंतर आपण समजा हा भाग बघितला तर हा भाग हा या भागाशी तंतोतंत जुळत आहे आणि हा भाग या भागाशी अगदी तंतोतंत जुळत आहे. आणि म्हणून आपण अशा प्रकारे सांगू शकतो की हे जे 3 भाग आहेत 1 2 3 आणि इथले हे 1 2 3 यांचा आकार हा अगदी एकमेकांशी तंतोतंत जुळणारा आहे आणि म्हणून इथले हे 6/8 बरोबर 3/4 म्हणजेच हे अपूर्णांक समान आहेत किंवा हे सममूल्य अपूर्णांक आहेत. इथे बघा आपण 3ची जर दुप्पट केली तर आपल्याला 6 मिळतात आणि 4ची दुप्पट केल्यावर 8 मिळतात. म्हणजेच आपण 6/8ला 3/4 असं सुद्धा लिहू शकतो. तर इथे तुम्हाला समजलं असेलच की 1/3 बरोबर 2/6 किंवा सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय असतात किंवा ते आकृत्यांच्या मदतीने कसे बघायचे हे आपण बघितलंय. आता आपण एका सोप्या उदाहरणाने ते अजून नीट समजून घेऊया. तर समजा आपल्याकडे ही एक चपाती आहे आणि या चपातीचे समजा मी अशा प्रकारे 4 भाग केले. आता मी समजा इथे हे 4 भाग केलेत आणि या चपातीचे सुद्धा मी अशा प्रकारे 4 भाग केले. हा आहे आपला पहिला भाग, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. आणि अशा प्रकारे हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. आता या 4 भागांपैकी समजा हे जे 3 भाग आहेत मी इथे जी रेषा काढतोय यापैकी हे 3 भाग बघा, हे 3 भाग मी इथे रंगवले आणि इथले सुद्धा हे 3 भाग मी रंगवले. तर आता यापैकी रंगवलेले भाग किती आहेत तर इथे सुद्धा आपल्याकडे रंगवलेले भाग आहेत 3/4 म्हणजे हे जे रंगवलेले भाग आहेत ते 3/4 आहेत आणि इथे सुद्धा रंगवलेले भाग आहेत 3/4. परंतु हे 3/4 भाग आणि हे 3/4 भाग हे समान आहेत का? म्हणजेच जर मी तुम्हाला या पोळीमधली 3/4 पोळी खायला दिली आणि यासुद्धा पोळीमधली 3/4 पोळी खायला दिली तर ती समान असेल का? तर तुम्ही म्हणाल नक्कीच नाही, कारण ही पोळी मोठी आहे आणि ही पोळी किंवा ही चपाती छोटी आहे. म्हणजेच तुम्हाला कळलेलं असेल की हे 3/4 आणि हे 3/4 यामध्ये फरक आहे. आणि त्याचप्रमाणे आपण जसे या आकृत्या बघितल्या की इथल्या काही आकृत्या ह्या दोन्ही समान आहेत, काही छोट्या आणि मोठ्या आहेत. तर अशामध्ये आपण कशा प्रकारे समान आकृत्या बघितल्या आणि त्यांचे सममूल्य अपूर्णांक बघितले आणि भिन्न आकृत्या बघितल्या आणि आपण समजून घेतलं की सममूल्य अपूर्णांक म्हणजे नेमकं काय असतं ते.